15 दिवसाआधी जर पाहिलं तर मुसळधार पाऊस या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी जे आहे ते पेरणीची लगबग या ठिकाणी केली. मात्र गेल्या 15 दिवसापासून पावसाने जे आहे ते या ठिकाणी दडी मारल्यानं पिकं जी आहेत ती आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी करपायला जी आहे ती लागलेली आहेत. माना जे आहेत ते टाकू लागलेली आहेत. यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून पाहिला जातो आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात पीक जे आहे त्या ठिकाणी घेतलं जातं. आता जर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती जर पाहिली तर कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी कपाशीचं पीक जे आहे ते करपायला लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पिकं जी आहेत ते माना टाकायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काय परिस्थिती आहे? पाऊस अजूनपर्यंत आला नाही 15 दिवसापासून. काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे? सध्या पिकांची परिस्थिती काय आहे? आता पिकं सगळे मरत आहे सर. तर आता समोर काय सांगता नाही येत. तर आता दुमार पेरणीची वेळ आलेली आहे. 75% पिकं गेलेले आहेत. आता पाऊस कधी आला होता आणि पेरणी कधी केली तुम्ही? पाऊस 1 महिना आधी म्हणजे 26 तारीख, गेल्या महिन्याच्या 26 तारीख 24 तारखेपासून पाऊस आलेला आहे. त्यानंतर या महिन्याच्या म्हणजे मागच्याच महिन्यात समजा 28-29 तारखेपर्यंत पाऊस होता. त्यानंतर आतापर्यंत नाही. आता काय परिस्थिती आहे पिकाची? पिकाचीच काहीच नाही. आता असं ऊन तापत आहे, जसं काही उन्हाळा तापत आहे त्या टाईप ऊन तापत आहे. तर पिकं पूर्ण खाली मान टाकत आहे. निश्चित या पाऊस नसल्या कारणानं, पावसानं दडी मारल्याच्या कारणानं पिकं जी आहेत ती आता या ठिकाणी करपायला लागली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते ओढवल्याचं पाहायला मिळत आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.